गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता एक सीन झाला आहे आमच्याकडे. तर झालं असं, आमचं बदामचं झाड होतं छान मोठं, पूर्ण लांबपर्यंत होतं. आणि ते वादळ एवढं आलं, म्हणजे अमरावतीत खूप पाऊस आला, खूप जास्त पाऊस. आणि आता पण सुरूच आहे. आणि ते पूर्ण झाड असं साईडला पडलं. तर तुम्हाला मी दाखवते. आणि आता ते महानगरपालिकावाले आले, त्यांना काय सांगतात तर ते आले. आणि पूर्ण ते असं वाकडत झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. हे कंटेंट एक सापडलं मला व्हिडिओसाठी. सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. याच्यात काय ट्विस्ट येते अजून, तर तुम्ही हे नक्की पाहता. हे पूर्ण झाड असं इलेक्ट्रिक वायरवरच लटकलेलं आहे, वन साइडेड. वरून पण मी तुम्हाला दाखवते. जशी पूर्ण बघू शकता. आता कॉर्पोरेशनकडे हे गेले आहे दोघेजण बोलवायला की झाड पडलं म्हणून. बघा गाईज, हे पूर्ण असं तुटलेलं आहे. इकडून असं पूर्ण वाकलेलं आहे. खूप जास्त पाऊस सुरू आहे. लोक पहा कसे पाहून राहिले. येऊन दिसले का? याच्या आधी खूप जण आले होते, आता अजून आले पाहायला झाड. पावसाचे झाड आवडते, बदामचे झाड. पावसाने त्याचा जीव घेतला आणि ते पडले. खूप वाईट वाटत आहे मला. आमच्या सासऱ्यांनी आज 40 वर्षापूर्वी हे लावलेलं झाड आहे आणि नेमका पाऊस राजाने हा घोर करून ठेवलेला आहे. पूर्ण वायर, इलेक्ट्रिक वायरवर, इलेक्ट्रिक वायरवर हे पडलेलं आहे. आता मी माझ्या बाबांना विचारते का बरं पडलं झाड, ते सांगतील तुम्हाला आणि प्रॉपर वेने सांगतील. ठीक आहे बाबा, झाड का बरं पडलं? आमच्या वडिलांनी लावलेलं 60 वर्षापूर्वीचं बदामचं झाड हे अतिपावसामुळे आज कोसळलेलं आहे. होऊ शकतं तुम्ही. त्यामुळे आमच्या वडिलांची जी निशाणी होती ती आज पूर्णपणे खोल्यात झालेली आहे. पाहू शकता गाईज, खूप दुःख होत आहे. पण झाड पडलं तर खूप जास्त. 1 hour later. हा गाईज, झाड पूर्ण वरपर्यंत होतं आणि हे वायरमुळे पूर्ण खाली आलं आहे. आणि हे पूर्ण लटकलेलं आहे, म्हणजे यात पूर्ण घरावरचं पूर्ण ह्याच्यावर पूर्ण टॉपपर्यंत ते जे दिसत आहे त्या टॉपपर्यंत होतं. गाईज पाहू शकता तुम्ही, पत्ते बघा किती जमा केले सर्वांनी. तोंड दाखवून टाकला. दाखव. नालीत कोण धावत होता मग? बाबा दोरी ना असं खाली गाईज हे इथली जी नाली आहे ना, त्या नालीत पूर्ण म्हणजे असं ते नाली ओव्हरफ्लो झाली आणि ओव्हरफ्लो होऊन ती अशी फ्लो झाली आणि त्या नालीत तो नाचत होता तिथे. A few moments later. आणि आता आमचा 49वा नंबर होता. तर आम्ही एक्सपेरिमेंट करून पाहतोय की स्वतःच काढून राहिलो पूर्ण पत्ते. आमच्या एरियामध्ये गायांचं आता आगमन झालेलं आहे, बघू शकता. चारा खायचा, चारा खायसाठी, बदामचा चारा. चारा खायसाठी आगमन झालेलं आहे. हे बॉस आहे त्याच्यातली. आणि मागे अजून आहे बघा. नाही करत ते काही वेगळं पाहून. आणि यांचे छोटे छोटे वासरू. हे वासरू माझ्या घर जवळ आले. काही नाही माझ्या जवळ. बस संपले आता काय देख सकते हो गाईज. आता खूप बोर होऊन राहिलो. बोर म्हणजे लाईन गेलेली आहे कारण की इलेक्ट्रिकवर ते झाड पडलं म्हणून. आणि अमरावतीमध्ये असे खूप ठिकाणी आहे जिथे झाड पडलं आहे. आणि आमची 49वी कंप्लेंट आहे. तर आता काय माहिती, आमचे जे बाजूचे दादा वगैरे होते त्यांनी ते थोडंसं उचललं झाडं वगैरे जमा केले एका ठिकाणी. पण बाकीचा आता पूर्ण रस्ता ब्लॉक आहे. काय करणार आता गरमीत बसावं लागेल पूर्ण रात्र. काय माहीत लाईन येते आज की नाही येत लाईन. हे बघा, व्हॉट डू हेल इट इज. अभी आप ही बताओ हम क्या करें, हम जैसे इंसान क्या करें. समझ रहे हो आप समझ रहे हो. मी जेम्स खाते. तुम्हाला पाहिजे का जेम्स? आम्ही बाहेर जाऊन आता काही नाही तर भूक लागली एक तर
एवढ्या गरमीत आता आईला जर सांगितलं भूक लागली तर मग मी उपर. म्हणून त्याच्यापेक्षा किती रुपयाचं आहे, 2 रुपयाचं असून 2 रुपयाचं जेम्स परी आता भागून घ्यायचं. जाऊ दे, काय करणार. सो आता व्लॉग जर म्हणजे समोर जर काही अजून काही मला कंटेंट भेटलं तर मी या ब्लॉगमध्ये टाकेन. पण आता मी हा ब्लॉग एंड करत आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हे फास्ट कंटेंट होतं, म्हणजे असं डिसाईड होतच नाही ना, कारण की असं काही झाड पडणार आहे असं डिसाईड नव्हतंच. सो एकदम फास्ट कंटेंट झालेलं आहे ते. सो ॲडजस्ट करा. आणि जर हाच तुम्हाला ब्लॉग इंटरेस्टिंग वाटला असेल, हां आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझ्या फॅमिलीमधले किंवा अजून दुसरे असे म्हणतात की बा तू एकच एक कंटेंट टाकते. सो ज्यांना माझे ब्लॉग आवडतात ते नक्की पहा, ज्यांना माझे ब्लॉग नाही आवडत ते चुकूनही पाहू नका, कारण की एका लाईकनी माझं काही चाललं नाही आहे. सो आता हा तुमच्यासाठी जे मला म्हणतात ना की नवीन कंटेंट टाकत जा. सो हे त्यांच्यासाठी हा नवीन कंटेंट होता. आता जर हा कंटेंट आवडला असेल तुम्हाला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.